नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. आज चाललोय, आज मनीषा आपल्या दिवसांनी चाललोय फिरायला. आमच्या कविता बरोबर चालली मी पुण्याला. नाही, त्यांच्या गाडीत चाललोय आम्ही. आज आमची गाडी आज घरी ठेवली. महेशताई म्हणले आज आमची गाडी नाही तसं फिरायला नाही चाललो आम्ही पुण्याला. पुण्याला चाललोय. किती हक्काने त्यांच्या गाडीत बसत होती इतके दिवस, मग आता काय रुगुटतोय. त्याला काही नाही, तसं काही नसतं. आम्ही काय म्हणत काय नाही, मी लिहून ठेवलंय तू किती वेळ बसली तेवढ्यापर्यंत तू काय तर वयच ठेवली बाई, परत वजा करायचं तसं म्हणू शकत नाही मी. ह्याच्या पुढे तर ना हाणूनच घ्यावा पुढे किलोमीटर मागत होता. अंगठी कशाला मागत होता? मग तसं असा हात मांडलाय इंस्टाग्राम वरती आणि असं गाणं काढतोय. आणि हिला नवीन नवीन म्हणायचा, मी इंस्टाग्राम वर पहिली होती, परत ना कविता आली. कशाला त्या आखाच्या नादाने येडेवानी करती तू, तर फार इडी झाली, बावळाट झाली म्हणायचा. आणि ह्यो काय बावळाटाचा काय भाव झाला होय? जाऊ दे, हळूहळू सगळेच येतील. माझ्या डोक्यात होतं इंस्टाग्राम वरती गोजूबाईच्या बायाला याड लावायचं जादवाच्या, आणि ते केलं मी, कारण मला लई नावं ठेवली होती. आम्ही नाही ठेवली कधी. तुम्ही नव्हती की ठेवली, पण ठेवणाऱ्यांनी लई नावं ठेवली होती. मग माझं एक पणच होता, आके इंस्टाग्राम वर आणायच्या ना, आल्या माझं समाधान झालं. आता कुणाला काढायचं असलं तर काढा, नाही तर नका काढू. म्हणलं का म्हणलं तरी जेवढा का आणायच्या पत्या तेवढ्या आणल्या. नाही, माझा पणच होता. मला कशाला नावं ठेवायची? नाही, कोणी यावं, आम्ही कुठे ठेवली तुम्हाला? तू नव्हती ठेवली, पण ठेवणार आम्हाला आवडायचं तुमच्या. आम्ही तुला तोंडाव काहीतरी म्हणलं आठवत होता. सरपंचाचा माणूस घेतला नाही तर हेच बसला असता गाडीत. चल आरामशीर चला की पुढे गेल्यावर बघू आता कुठं कुठं जायचंय आपल्याला. खरंच मैत्रिणींना फक्त एक ध्येय होतं इंस्टाग्राम वरती, एकच उद्दिष्ट होता की व्हायरल व्हिडिओ आहेत ना, युट्यूब पेक्षा इंस्टाग्राम वरती जास्त व्हायरल होतात. म्हणजे युट्यूब वरती जर 20,000 जात असेल ना, तर इकडे 20 लाखावर व्हिडिओ जातो. म्हणून एक गणित होतं की बाबा माणसांच्या घराघरात आपण कसं पोहोचायचं. आमच्या इथल्यांना लय जोर आला होता. मला म्हणायचे आता इंस्टाग्राम वरती आली काय, तुमच्या घरचे तुकडं मोडा येत होती होय मी. लय जेव आला होता, नाव ओठत होती. आता म्हणावं बस बोंबलत सगळी जायला जायचे. आता म्हणते ती आता का बसते. आता काय सगळ्यांनाच कळलंय ना. जादवाच्या तर बाया साऱ्या येड्यात झाल्या. तर कशाने येड? अहो बिझनेस साठी येडं झालोय आपण, कामासाठी येडं हो की तुम्ही. कामासाठी येडं झालोय आपण. कारण ह्या युट्यूब मुळे आणि इन्स्टा मुळे आपण सगळे फेमस झालोय. आणि आपला काय संबंध आहे? आणि आपला बिझनेस बी एक नंबर चाललाय. कामच केलेलं दाखवत होतो ना. कामासाठी कुठं नाचत बिचत नाही कुठल्या व्हिडिओ मध्ये. गाणं म्हणत म्हणत काम करणं हा तर खरा उद्दिष्ट आहे ना माझा. आणि हसत खेळत राहायचं आणि हसत हसत मसाले बनवायचे आणि माणसांच्या घराघरात पोहोचवायचे. एवढंच गणित आहे आपलं. आणि त्याच्यानंतर माऊली तूप एकदा खाऊन तर बघा आणि एकदा घेऊन तर बघा. किती आज पुण्याला ह्यांच्या सगळ्या ऑर्डरी जातात. आज 10 माणसं कामाला येते, सोपं नाही. 100 कधी होते कळणार सुद्धा नाही कविताची. तुम्ही कधी व्हिडिओ मध्ये बघत जा, एकदम बिझी असते. सारखं म्हणजे चालूच असतं. तरी पण तेवढ्यात मी व्हिडिओ काढावी आणि सगळीच कामं करतात त्यांच्या, सगळ्यांनाच मानते मी. सगळीच कामं करतात आमच्यातली, कोणाच बसत नाही. सगळ्यांना काम आहेत. म्हणजे कसं वाटलं इंस्टाग्राम वर मला नाव ठेवणाऱ्यांना? कसं वाटलं? तुम्ही जर त्यातलं एक जणांनी जरी मला नाव ठेवणार आणि आमच्या इथले व्हिडिओ बघितला तरी जन्माचं माझे सार्थक झालं. टाकतील का व्हिडिओ? बघणार की माझा व्हिडिओ मी टाकते ना आता युट्यूब वर टाकले. असं ह्या गोष्टी चला पुढे. पुढे स्फोट काढून ठेवलाय आणि मला पण ते पर्स मधनं पैसे द्या उडकून. पैसे हुडाकतात आता राजन. तुम्हाला जाऊ दे, आवलंय पैसे असतात. हो काय, एलिमेंट वेलनेसचं फेअरनेस क्रीम. तो ह्याच्यात पैसे असतात. एटीएम मध्ये सगळ्याला माहिती. चोरामुळं सगळ्याला माहिती पैसे असते तर रुपया गावला तर काय म्हणा. 200 गावलं का पैसे? परसच नाही मिळाली. अयो आता काय वाट परत घेतली तिकडं त्या बाईने. नेमकं पैशाचा कापू होत काय टाइम. पैसे कसे पैसे मागते बघितलं का राजन? काय तुला सांगू मी, पोटेवर आहे आता. अयो मसाले पोत्या वय घर काय खर्च करायचे कर. द्या काय खर्च करायचा ते कर. आता राजन किती दे? 200 द्या की. 100 देऊ का? किती? एक तर मी तुझा ड्रायव्हर आहे मालक आहेत की. मग दाजीने किती खर्च केला द्या. बघा आता दाजी तुम्ही किती दिल्या तुम्हाला? 200 वर भावाने की
बाया 210 10 चला आणि काहीतरी चला. मस्तपैकी आता. आलो आमच्या बहिणीच्या घरी आता. चला पटकन मनीष राहिला किती गाडी हाय हाय पिना हाय ते तिकडं. चला पटपट चला 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 लिफ्ट मध्ये. मोबाईल बंद पडतो. लिफ्ट मध्ये नाही पण ते राहिलं का अजून तो पिना कशा गळ्यात अडकून आली. बघितलं का लय 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 काळजीचा बाई त्याला लय काळजी. राजनानं कुठं थांबलं. तुला काय आता काय काय करायचं. आलाय गळ्यात का अडकून दावा अडकवते. मी तर माझी तर किती मग चांगलं दिसतंय. गाबडं काय लवकर यायचं दिसत. बघा कसं लतालाचा बोलतो. हा ना तोंड त्याचं चांगलं. राजनानं आम्ही वर जाऊ का. लय वाढू होते तर गाडीत नव्हतं. वहीन घेऊन घेऊन आलाय जणू काय ह्याच्याकडे आता ते लेक्चर लाडक्या बहिणीचं जनगणना ह्याच्याकडे आली. चला की लवकर ताक या राम राम. घ्या एवढी लिफ्टला जात का वर. हॅपी दिवाळी. 500 किलो नेतं ना वर. एक माणूस जास्त 3.5 टनाचा गडी जाईल का. काय बाय पोर वाटेल ना यायचे. नाही वाटत. लाईट जाते का. नाही लाईट झालं उघडते. रिवर्स गिअर टाकू दे. येऊ का. चपला बघत होता आम्ही. फुलं राहू दे इथंच. आलो एकदाच 4 वर्षांनी. 4 वर्षांनी आलो एकदाच हिच्या घरी. आलो बाया घरी. हा जायची गरज नाही. आमचं तनु बाळ आहे बर काही. यज्ञेश चालले आता मेकअप चाललाय आता. चालले आम्हाला काय ग काय काय केलंय पुरे. वरण भात केलंय. वांग्याची भाजी. आता पुढल्या वर्षी आम्हाला आठवण येईल आमच्या ॲनिव्हर्सरीला आठवण येईल की आता गेल्या वर्षी कुठं होतो. ती माझी मोठी बहीण आहे सगळ्यात. आम्ही 5 बहिणींच्यातनं ही सगळ्यात मोठी बहीण आहे. म्हणावं फक्त म्हणायचं ना माझी बहीण आहे असं. मोठी बहीण मग मोठीच बहीण आहे. सगळ्यात मोठी बहीण आहे ना ती. आम्हाला असे सगळे म्हणायचे की आम्ही झालोय मोठं झाड म्हणून आम्हाला म्हणते ती मोठी बाकी. असं ते तुम्ही काय करताय तिथं वांगी सोलत बसलाय. वांगी सोलताय का. ती वांगी काळी तर नाही. तू म्हणताल काळी वांगी धावते का. आणि कढई बी काळी नाही. तुम्ही परत म्हणताल कढई काळी धावते का. काळी कढई म्हणजे तिला असतानाच लोखंडाची कढई एकंदरीत. आणि इथं वाटण वाटलंय बघा. आता तिने वांग्याची चालली रेसिपी. आता वांग्याची भाजी बघूया कसली होती. आणि आमचं नातं सांगू का. नको इडी होत्यात नातेने. माझ्या आईच्या सख्या मावस भावाची पोरगी. आणि मी तू माझ्या मावस मावशी का नाही. माझी सख्खी मावस मावशी तिच्या भावाची पोरगी आहे. आणि आम्ही दोघी कोण आहे. तुम्ही दोघी बहिणी सख्या बहिणी. आणि मग तुम्ही आमचं नातं कसं काय तुम्हाला ती. मी आता म्हणला मावस भावाची मामाची पोरगी. तसं सांगायचं असतं. हा मग नातं तर तुम्हाला सांगायचे आहे ना. ती माझ्या आईच्या मावस भावाची मुलगी. हा आणि मी मावशीची सून आहे. मी तुमच्या मावशीची सून. आणि ही माझी सख्खी चुलत जाव आहे. आमच्या त्यांच्या सख्या चुलतीची सून आहे. हा बघितलं का. सांगून तर टाकलं आता. हा वाचलं छान आला. वा वा ती बाई चिरते. सेलिब्रेशन ह्याच आणि खडा आमच्या नावाने. असं धरायचं हाणायचं. लागला तर लागला. बघ की ग
उठला पुन्हा मार खातील. पिकतायचं मला कळत नाही हा? काय बघा. आता मला इमान डोक्यावर गेलं तरी मला त्यालाच करते भाऊ म्हणतो देतो झोपेत न उठलं सर झोपल्यात. खरं आहे घेऊन सर आहेत ती. सरच आहे. चला चला भूका लागल्यात. चला पावडर आज तोंड धुतलं गाड्या रे. तनु गेला तनु आल्यास मला म्हणला मावशी व्हिडिओ नाही म्हणलं हाय व्हिडिओ ही छोट्या बाळ आहे बरं का छोटा. चला चला तिकडे येते दाखव. गिरणीच दादाला दाखवला. चला हा सगळ्याला दाखवले. आता बर्थडे सेलिब्रेशन आहे बरं का. बघूया आपण. तिकडून पण फ्रीजवर ऑर्डर दिसते का? ऑर्डर दे पुढे हित सोसायटी जामते की असं काढ की हो जवळ नाही एक फोटो नाव दिसू दे की थांबा तिकडे बर्थडे आमच्या कविताचा आणि रविभाऊचा आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी रविभाऊ कविता. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू 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 आका. आका थँक्यू. आम्ही आलोय असं तळेगावला. प्रेम राहते सगळ्यांना. थांबा जरा 11 पर्यंत होतील काका. चालताना जोरात. हा आता तुम्ही इसको चल. इसको इसको किसको? ए काय उलट चल येते का? चल चल. एक त्याचा मूड साऊंड केलाय का ती लय भारी येतात त्यात दाखव बस बाई. दाजी न तुम्ही ओके हेच काढ आता हेच काढ. दाजी का अरे मनी खरोखर काय ती काय तिथे इथं म्हणे बया जेवण नुसतं दिसायला गरीब आहे मैत्रिणींनो. ह्याचं गुण लय आहे तर कसलं आता वाढदिवस झाला ना की ही राजूदाजी जांभळाच्या झाडावर का चढलं होतं ना त्याची स्टोरी सांग. नको सांगणार आहे तवा कळत नव्हतं त्यांना खाली गाडी जाऊन झोप. दाजी सांगणार ना नाही. आता काय 45 गेलं 40 राहिलं. फोटो काढ. 42 पुढून काढ केली यार काढा. लगा तुम्ही दोघं एकामेकाला चारताय आम्हाला कोण केक चारायचं रे. तुमच्यासाठीच आहे ना. आणि ह्याला मनी खरोखरच आहे तर काढून टाकावं लागतं. ही मनी लवकर. फोटो काढ रजना ना त्यावर नावाला भाजीचा फोन आला. बाया केक तर भारी कस कसलाय. धरतो का बाळा? ए हा हॅलो हा तोंड कुठे आहे? नसेल मग राहू दे जाऊ दे. तुम्ही इकडे हा. आता नाही काय करू शकत मी तळेगावला आहे भाऊ. हो का धरा. काय बोल? बाहेर आणा. आता तुम्हाला चारताना काढावं लागत असं. नाही नाही आमचा आम्ही खातो होता आठवड्यात देखील काय इकडून बरं की फ्रेश केक असतात अहो तिच्याकडे. तिने आता ऑर्डर घेऊन बरं. चांगलं किती चांगलं. हा येते नुसतं दरा तुम्हाला काय. इकडे बाकी तुम्ही येत नाही. अर्धा केक तर काही खाल्ला सारखं कविताच्या नावाने. कविता किती काम करती? कविता किती काम करती? सासरवासच आहे ना, काम करती? आता मी कुठे जायला पाहिजे काम करायला? अगं तू पण करते की तिथं काय राहणार आहे? जायचं धारा काढायच्या पिंकवहिनीनी. नाही कुठे जायचं धारा काढायला सांग ना. वर तिकडे का डोकरा काय करायचं होय? लाडाची बिवणी आहे. अशाने सोसायटीत माणसं पण राहायची नाही. बाया माझ्या नळकात म्हणशी ये ना. धरा थोडा व्हिडिओ काढ. बस ना. चालू केलं का? झालं चालू केकचा एक तुकडा वाया जायचा. झालंय चालू काय रे? बस. आम्हाला चालू दे काय? बर्थडे कोणाचा आहे अयो. नवीन कुठला वाटतं बर्थडे कोणाचा आहे आजच्या दिवस डाएटला राम राम. खातो तू खा. खरंच म्हणे छान आहेत अगं. छान येत नाही मला तर ती मी काढून टाकलं. चांगलं आहे. पोरांना द्यायला पाहिजे. म्हणायचं काय करू ते करू नाही ते खायचे. बघा आमच्या बाळांनी कसं काय गिफ्ट आणले आमच्यासाठी. माऊसाठी.
थँक्यू बाळांनो. आता देखील कधी गिफ्ट माझ्याकडे घेत नाही. आजीकडून दाजीकडून बहिणीकडून आणि आमच्याकडून काहीच नाही. इतर दे समोर मग मागं कशात ठेवायचं. हे साडी द्या ना. बस साडी पॅकेज मधनं काढते आपण. एवढे लेकराने आणले हलकरी. एकदम अशी छान साडी आणली. मला लय आवडली. नक्की खूप छान आहे. तुम्ही जावा की राहू तिकडं ही काय एका बाजूने काढलं का? बघू शकता. काढलं का? आता आमचं राहिलं की ग काय गिफ्ट काय की वाटणी काय पुढे तुमचं गिफ्ट घेणार की बाया. तुला काय पाहिजे ते घे. मग चेक दे मला चालेल. कागद पलटी करायचं फक्त. रवी भाऊचं ठरलंय त्याने मला 5,000 द्यायचं आणि मी जाताना काहीतरी घ्यायचं मला. आता सोडू का? नको बाबा. चला आता जेवायला. चला जेवण किती गुटे करायचे सांगा. अर्धा किलो खारीक लाडू, आरकळीचा 1 किलो जिरं पावडर. निघालो आता आम्ही सगळी आमच्या घरी. बघा कसं करतोय रवी भाऊ. मला म्हणतो दुसऱ्याच्या पताका पंढरपूर. त्याच्याकडे तासच लावते मी आता. बायासारखा की मला बसू द्या. त्याच्याकडे तासच लावायचं. कॅमेरामॅन कोण आहे माहितीये का? ह्यांच्यात आलू परत या राहिलून ह्यांनाच व्हिडिओ काढायला लावलाय. परत या. काय करता आता आपलेच पाहुणेत. राहू दे मोबाईल तुझ्याकडे. राहू द्या व्हिडिओ अपलोड करून टाक. साफसफाई चालली आहे इकडं. माणसाला उठवावं लागतं. दीदीने बर्थडेला आणलं होतं. आणून काय आणलं. मांजराचं पिलो आणलं आणि ती बी झोपलेला. चला आता येऊ का? मस्त पाहुणचार झाला. बाय बाय. बाय बाय.